लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना आणखी एक मोठा झटका या ठिकाणी भेटलेला आहे। लाडक्या ताईंनो, तुम्हाला जर 8वा हप्ता हवा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे, कारण की अजून एका जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पडताळणी सुरुवात झालेली आहे। मोठी बातमी समोर आलेली आहे। तुमच्या पण जिल्ह्यामध्ये पडताळणी होऊ शकते आणि लवकरात लवकर ती चालू पण होणार आहे। त्याच्यामुळे तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते भेटलेत एकदम मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, कारण की 8वा हप्ता लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला भेटणार आहे। त्याची तारीख देखील आता या ठिकाणी जाहीर होणार आहे, पण त्याच्या अगोदर पडताळणी होणार आहे। पडताळणी सुरू झालेली आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। 8व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला पडताळणी झाल्यावरच भेटणार आहेत। एक मोठी बातमी समोर आलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लक्षात घ्या, 8वा हप्ता कोणाला मिळणार या ठिकाणी लक्षात घ्या। या पडताळणीमध्ये तर तुम्ही पूर्णपणे या ठिकाणी सहभागी नसाल तरी टेन्शन घेऊ नका, पण 8व्या हप्त्याला तुम्हाला जर पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत, लक्षात घ्या। दुसरी गोष्ट म्हणजे 8वा हप्ता कोणाला मिळणार नाही, लक्षात घ्या, कोणाला मिळणार नाही। ज्या ताई पात्र नाहीयेत त्यांना 8वा हप्ता भेटणार नाही। जो जीआर आला होता लाडक्या बहिणी योजनेचा, जो पहिला जीआर आला होता, त्या जीआर मध्ये ज्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या पात्रतेसाठी, ती पात्रता सोडून इतर कोणत्या ताईंनी जर पैसे भरले, इतर ताईंनी कोणी पैसे घेतले असतील तर तुम्हाला या ठिकाणी काय असणार आहे ते पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी दाखवणार आहे। त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पडताळणी सुरू झालेली आहे, तुम्हाला ते मी डायरेक्ट दाखवणार आहे। पडताळणी सुरुवात झालेली आहे। तुम्ही बघितलं असेल पहिल्या दिवशी आपण माहित होतं 3 ते 4 दिवसापूर्वी सांगली जिल्ह्याची एक मोठी केस आली होती समोर, की दुसऱ्या राज्यामधून या ठिकाणी सांगली असेल किंवा तिथं जवळच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींनी काय केलं होतं, फॉर्म भरले होते, चुकीचे डॉक्युमेंट जोडले होते आणि जवळजवळ या ठिकाणी काहीतरी 1100 का 1200 या ठिकाणी अर्ज या ठिकाणी आले होते। तर त्या ताईंना या ठिकाणी बाद केलेले, त्यांच्यावर कारवाई देखील झालेली आहे। त्याच्यानंतर पुढे बघितलं असेल लातूर जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या स्वरूपात असे स्वरूपाचं रॅकेट आलं होतं आणि त्यानुसार या ठिकाणी 25,000 ताईंना वगळण्यात आलं आहे। लाडक्या ताईंनो, तुमची लाडकी बहीण योजना जर चालू ठेवायची असेल तर मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, तुमचं नाव सांगा, तुमचा जिल्हा सांगा आणि तुम्ही जे जोडले होते ते डॉक्युमेंट्स बरोबर होते का। जर डॉक्युमेंट्स बरोबर जोडलेले असतील काळजी करू नका, बिनधास्त राहा, तुम्हाला 8वा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही। पण जर तुम्ही या ठिकाणी चुकीचं डॉक्युमेंट जोडलं असेल, तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन असेल, 100% तुमची पडताळणी होणार, तपासणी होणार म्हणजे होणार। या ठिकाणी तुम्हाला मी ते दाखवणार पण आहे। चला पुढचं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील छाननी सुरुवात झालेली आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्या कोणी ताई असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा। बघा 4 जिल्ह्याचे आतापर्यंत नाव पुढे आलेत। सोलापूर जिल्ह्याची तुम्हाला बातमी आता दाखवतो बघा। या 3 जिल्ह्याची तुम्हाला मी बातमी ऑलरेडी दाखवली होती। आता चौथा हा सोलापूर जिल्हा। या सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणी ताई असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण की तुमच्या जिल्ह्यांची देखील आता पडताळणी सुरुवात झालेली आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये पण या ठिकाणी आलेले आहेत, म्हणजे या ठिकाणी पडताळणी होणार आहे प्रत्येक महिलांची, म्हणजे त्यांच्या अर्जांची छाननी होणार आहे। जर व्यवस्थित डॉक्युमेंट असतील प्रॉब्लेम नाहीये आणि जर चुकीचे डॉक्युमेंट्स लावले असतील तर काय होणार आहे तुम्ही स्वतःच्या ठिकाणी पाहू शकता। चला वेळ ना वाया घालवता अगोदर हा व्हिडिओ बघूया आणि त्याच्यानंतर आपण पुढे हा व्हिडिओ मी जे गोष्ट सांगणार आहे ते कंटिन्यू करूया। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला 8वा हप्ता हवा असेल तर आणि तुमच्यावर जर कारवाई व्हायची नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। काळजीपूर्वक आपल्याला व्हिडिओ या ठिकाणी बघायचा आहे, कुणी थांबवायचा नाही। 8व्या हप्त्याची गोष्ट आहे या ठिकाणी आणि पुढच्या महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये भेटतील या ठिकाणी अशा स्वरूपाचं पण वक्तव्य झालेलं आहे। त्याच्यामुळे 2100 रुपये देखील तुम्हाला पुढच्या महिन्यापासून भेटू शकतात। अर्थसंकल्पामध्ये मांडल्यानंतर लाडक्या बहिणीला 2100 रुपयाचे पण या ठिकाणी निधी उपलब्ध होणार आहे अशा स्वरूपाचं उपमुख्यमंत्री व्हिडिओ मध्ये काय सांगितलेलं आहे, कोणत्या लाडक्या ताईंना झटका बसणार आहे आणि कोणत्या अजून एका जिल्ह्यामध्ये भर पडलेली आहे बघा। लाडकी बहिणी योजनेत परराज्यातील बोगस लाभार्थ्यांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश। लातूर सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचं दाखवून परराज्यातल्या महिलांनी 1171 अर्ज भरले। मात्र प्रत्यक्ष तपासात अर्जदार उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थानातील असल्याचं उघड झालं।
या प्रकरणी आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. तुम्ही ऐकलं असेल, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये या ठिकाणी जाहीर म्हणजे गुन्हा दाखल झालेला आहे. म्हणजे सोलापूर जिल्ह्याची पण आता या ठिकाणी पडताळणी सुरुवात झालेली आहे. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये नेमकं काय घडलेलं आहे, कोणत्या ताईवर या ठिकाणी चौकशी होणार आहे किंवा कोणत्या ताईंची पडताळणी होणार आहे, अशा सगळ्या गोष्टी आता पुढे आपण बघूया नेमकं काय आहे याच्यामध्ये. बार्शी तालुक्यात 22 बोगस अर्ज आले होते. त्यांना मिळणारे पैसे आता तातडीनं थांबवण्यात आलेले आहेत. लाडक्या बहिणींच्या नावानं ही योजना जेव्हा चालते, आमच्या लाडक्या बहिणींना मदत होते, त्या योजनेमध्ये अशी लोक जर आली आणि मला नाही वाटत की ते लाडक्या बहिणी या करत असतील. हे क्रियानिष्ठ भाऊ यामध्ये सहभागी असतील. त्या सगळ्या भावांचा शोध आपण या निमित्तानं घेऊ आणि त्यांच्या नक्की कारवाई होईल. मला वाटतं कारवाई झालेली पण आहे आणि असं आढळलं तर नक्की त्याच्यावर कारवाई होईल, पण गुन्हे दाखल होतील आणि त्याची वसुली होईल. या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, त्यांनी सांगितलंय ज्या लाडक्या बहिणीने चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले असतील, चुकीचे डॉक्युमेंट जोडले असतील किंवा काही जे चुकीच्या गोष्टी केल्या असतील, त्यांच्यावर या ठिकाणी कारवाई देखील होणार आहे, गुन्हे देखील दाखल होणार आहेत आणि जर झालंच तर त्यांचे पैसे देखील परत घेतले जाणार आहेत. म्हणजे ज्या कोणी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरत होते, ज्यांनी पैसे लाटलेले आहेत, त्यांच्यावर आता धडक कारवाई सुरू झालेली आहे. पण याचा अर्थ असा घेऊ नका की बाबा सगळ्याच ताईंना या ठिकाणी कारवाई करणार आहेत, सगळ्या ताईवर पैसे वसुली करणार आहेत, असा याचा अर्थ होत नाही. याचा अर्थ तुम्हाला मी सांगतो, सोप्या भाषेत सांगतो की ज्या ताईने चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले, चुकीच्या या ठिकाणी गोष्टी केलेल्या आहेत, पात्रतेमध्ये बसत नाही तरी पण या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत, अशा ताईवर या ठिकाणी कारवाई होणार आहे. किंवा कारवाई जरी नाही झाली, कारवाई शक्यतो एकदम शेवटचं टोक असणार, एकदम शेवटचा हे असणार आहे की बाबा कारवाई करायची. पण त्याच्या अगोदर पहिली गोष्ट म्हणजे त्या लाडक्या बहिणीचा या ठिकाणी अर्ज या ठिकाणी काय होणार आहे, बाद होणार आहे. त्या लाडक्या ताईला पैसे भेटणार आहेत असं पहिले होणार आहे की अर्ज त्यांचे बाद होणार आहेत. आणि जर खरंच म्हणजे एकदमच रॅकेट सापडलं की खूपच चुकीच्या पद्धतीने त्यांनी जर गोळा करत असतील तर त्या ताईवर देखील म्हणजे त्या दादावर असं सांगितलं त्यांनी की त्या दादावर कारवाई देखील होणार आहे. लाडक्या ताईंनो, त्याच्यामुळे तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, तुमच्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का नाही? जर तुमच्या सगळ्या गोष्टी बरोबर असतील तर तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. 8वा हप्ता तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार. आता लक्षात घ्या, तुम्ही म्हणत असाल की बऱ्याच वेळेस तुम्हाला मी सांगितलंय, यातली पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही रेशन कार्ड धारक असताल, जर पिवळं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड असेल तर बिंदास्त राहा. 100% सांगतो तुम्हाला, तुमचा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. जर तुम्ही या ठिकाणी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल, पिवळं असेल, केशरी असेल तर काळजी करायची गरज नाही. राहिला प्रश्न आता पांढऱ्या रेशन कार्डचा, पांढऱ्या रेशन कार्डवाल्या ताईंना पण पैसे भेटणार, 8वा टप्पा त्यांना पण भेटणार. पण या ठिकाणी त्यांचं उत्पन्न चेक केलं जाणार आहे की बाबा तुम्ही जे डॉक्युमेंट जोडलेले आहेत, तुमच्या 2.5 लाखाचं उत्पन्न आहे का नाही, त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर आणि तरच तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पुढचे पैसे भेटणार आहेत. जर तुमचं याच्यामध्ये जर लाडक्या बहिणीचे जर तुम्हाला 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न जर त्यांच्या समोर आलं तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आलं तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. लक्षात घ्या, ट्रॅक्टर जर कुणाकडे असेल तर काळजी करू नका, ट्रॅक्टर याच्यातून वगळण्यात आलेला आहे. GR मध्ये त्यांनी सांगितलंय ट्रॅक्टर सोडून जर तुमच्याकडे काही 4 चाकी वाहन असेल तर तुमच्यावर या ठिकाणी काय होणार आहे, लाडक्या बहिणीचे या ठिकाणी पैसे बंद होणार आहेत. त्या ठिकाणी पात्रता तुमची या ठिकाणी रद्द केली जाणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का? कारण पडताळणी सुरू झाली आहे बघा. सांगली जिल्हा, लातूर जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सोलापूर जिल्हा या 4 जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी पडताळणी सुरू झालेली आहे. तुमचा जिल्हा सांगा, नाव सांगा, कारण की तुमच्या जिल्ह्यामध्ये पण या ठिकाणी पडताळणी होणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या जिल्ह्यात झाली आहे का नाही एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आपण इथे थांबूया. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायचंय, जास्तीत जास्त लाईक केल्याशिवाय कोणी जायचं नाहीये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.